एक खूपच सुंदर असा सुविचार जो हिंदीमध्ये तो वाचण्यात आला. तो सुविचार होता, दुनिया बड़ी अजीब है, हंसने वाले का स्वागत करती है, रोने वाले को छोड़ देती है. खरंच एक छोटा जादूगार मुलगा, त्याची आई अत्यंत बिमार आहे आणि त्याच्या आईने त्याला सांगितलं कि बेटा आज मेरा आखिरी पल हो सकता है और मुझे लगता है कि आखिरी पल में तू मेरे साथ चाहिए, इसलिए तू कहीं बाहर मत जा. तो छोटा मुलगा म्हणतो, जो जादूगर है, तो नहीं माँ, मैं बाहर जाऊंगा, खेल करूंगा, पैसे जमा करूंगा, तेरा इलाज करूंगा. माँ तेरे सिवा मेरा कौन है, मुझे तू चाहिए. आणि तो मुलगा खेळ करायला जातो, हसत हसत खेळ करतो, जादूचे प्रयोग दाखवतो आणि खेळ लोक दनादन 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 पैसे टाकतात. आणि ज्या वेळेस खेळ पूर्ण होतो, सगळे लोक चालल्या जातात, त्यावेळेस तो रडत रडत पैसे जमा करतो. त्यावेळेस तिथे असणारा जो व्यक्ती तो अरे 3 बार हंसने वाला तू अब रोते रोते पैसे क्यों जमा कर रहा है. त्यांना सांगितलं, मगर मैं हंसता नहीं था तो लोग मुझे पैसे नहीं डालते थे, इसलिए मैं हंस रहा था, मेरी मजबूरी थी. मैं रो रहा इसलिए कि मेरी माँ की तबीयत बहुत ही ख़राब है, उसका आखिरी फल हो सकता है, मुझे जाके उसका इलाज करना है. त्यावेळेस तो मनुष्य त्याला घेऊन जातो त्या जादूगरच्या घरी. तेव्हा आई मेलेली असते आणि तो मोठमोठ्याने रडतो, माँ माँ माँ. याच्यावरून आपल्या काय लक्षात येतं, याच्यावरून आपल्याला हे लक्षात येतं की दुनिया बड़ी अजीब है, हंसने वाले का स्वागत करती है, रोने वाले को छोड़ देती है. नेवर ॲडमिट युअर पेन.